आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। खरं तर ईश्वरपूरमध्ये मंगळवारी रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान मनशून्य करणारी घटना घडली। अल्पवयीन मुलीवरती 2 नराधमांनी अत्याचार करून तिच्या विवस्त्र अवस्थेत सोडण्याचा प्रकार घडला होता आणि हा खरंच एक नंदनीय आणि धक्कादायक प्रकार आपल्या समोर होता। या संदर्भात बोलण्यासाठी काही महिला वर्ग आपल्यासोबत आहे। आज त्या महिला वर्गाने सुद्धा तहसील कार्यालयामध्ये एक आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे। काय त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ। मॅडम काय सांगाल? भारतीय संविधानानं महिलांना जगण्याचा हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। छत्रपती शिवरायांच्या काळात महिला सुरक्षित होती, पण आज विज्ञानाचं जग म्हणतो, विज्ञानाचं युग म्हणतोय, पण महिला सुरक्षित नाही। अगदी 3 वर्षाच्या बालिकेपासून 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या वृद्धीपातोर महिलेपातोर अत्याचार हे सुरूच आहेत। तर हे अत्याचार हे कमी व्हायचे असेल तर ह्या राज्याचा जे गृहमंत्री आहे त्यांना मी दोषी ठरवतो, कारण हे जे गृहमंत्री आहेत हे फक्त आणि फक्त त्यांचं सरकार वाचवायचं आणि त्यांचं सरकार मजबूत कसं करायचं ही जर वचक असती या प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर, तर हे अशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या कमी झाल्या असत्या। आज बघा, शाळा सुटली, कॉलेज असू देत, आठवडी बाजार असू दे, बस स्टँड असू दे, कुठेही महिला सुरक्षित नाही। प्रत्येक ठिकाणी त्या महिलेला कसं स्पर्श करून तिची कशी छेडछाड केली जाईल ह्या असा प्रयत्न रोड रोमियोचा असतो। यामुळे व्यसनाधीनता पण जास्त प्रमाणात वाढलेली आहे। तर मी सरकारला विनंती करतो की तुम्ही जरा डोळे उघडून गावागावात, खेडोपाड्यात महिलांची, मुलींची काय अवस्था आहे, त्यांच्या काय समस्या आहेत याकडे थोडं लक्ष द्या। लाडकी बहीण योजना आणली आणि महिला सुरक्षित झाली असं म्हणत असेल तर ते फार चुकीचं आहे। महिला एकत्र येऊन तुम्ही एक आवाज उठवला, काय अपेक्षित तुम्हाला, काय सांगितलं तुम्हाला तहसीलदारांनी? शेवटी ते प्रशासनात बसलेले आहेत। या राज्याच्या गृहमंत्र्यांना जर या घडणाऱ्या घटनेचं गांभीर्य नसेल तर त्यांच्या आदेशाप्रमाणे हे महाराष्ट्र चालतं हे आपल्याला माहिती आहे। आणि त्यांनी दिलेली उत्तरं, तपास चालू आहे हे नेहमीच उत्तर आपल्याला माहिती आहे की तपास चालू आहे, योग्य ती तपास करू आणि योग्य ते आरोपींना त्या ठिकाणी शिक्षा करू। थोडं वाट बघणं गरजेचं आहे, कारण कायद्यानंच काही बंधनं असतात, ती बंधनं पाळून पुढे जात असताना थोडंसं वाट बघणं म्हणजे आता उद्यापर्यंत मला वाटतं की त्या आरोपींना पोलीस कस्टडी आहे, त्याच्यानंतर कोर्टामध्ये ही केस जाईल। पण ह्या खऱ्या अर्थानं या कायद्याच्या पलीकडे जाऊन अशा गुन्ह्यांकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि आरोपींना त्या ठिकाणी जो गुन्हा करतो त्या गुन्हेगाराला वचक बसेल अशी शिक्षा हे देऊ शकत नाहीत का? बाकीच्या गोष्टीत कसे लगेच निर्णय घेतात? एखादी ईडीची कारवाई असेल, काय माहित नसतं, काही नसतं, राहुल गांधींच्या वरती ईडीची कार्यवाही करताना कुणी त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी आरोपपत्र दिलं होतं किंवा काय केलं होतं तरी सुद्धा कारवाई होते। पण अशा घटना घडत असताना हे सगळं नियमातनं गेलं पाहिजे, कायद्यातनं गेलं पाहिजे। कायदा आणि नियम तोडून अशा ठिकाणी गरीब कुटुंबांना किंवा आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ही जी प्रशासनात मंडळी, तहसीलदार मंडळी असतील, या ठिकाणी या DYSP असतील, PSI असतील, या सगळ्यांनी जे काही ज्यांच्याकडे हा गुन्ह्याचा तपास आहे त्यांनी हे काम केलं पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे। गुन्हेगाराला कडक शासन झालं पाहिजे। असं शासन झालं पाहिजे की परत या ईश्वरपूर आणि ईश्वरपूर परिसरामध्ये असा गुन्हा करण्याचं धाडस त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट, हे फक्त एक गुन्हा घडला असं नाही की ह्या ज्या मगापासून आपण जे ऐकत आहात की हे अवैध धंदे, नशिले पदार्थ हे सगळे कुठून येत आहेत आणि हे पोलिसांना माहित नसतंय। कितीतरी घटना घडत असतात, राजरोसपणे या शहरात घडत असतात, हे सगळं येत आहे, जात आहे, सगळे जिकडे तिकडे पैसे होत आहेत, ज्याच्या त्याला त्या ठिकाणी हप्ते मिळत आहेत आणि ह्याची दाद नसते। असं कधी होतं का? कुठंतरी या सगळ्या गोष्टींना चाप बसला पाहिजे, प्रशासन म्हणून वचक पाहिजे, पोलीस म्हणून वचक पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्री आणि गृह खात्याची वचक या सगळ्या गोष्टींच्या वरती पाहिजे। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने या महिला वर्ग हा आक्रमक झालेला आहे। अजूनही आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल झालेल्या प्रकाराबद्दल, तुमच्या काय भावना तुमच्या आहेत? खरं तर झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे आणि म्हणजे पचणारा प्रकार हा इथं ईश्वरपूर शहरामध्ये झालेला आहे। आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून खरोखर आमच्या खूप तीव्र भावना आहेत। कालच दुपारी आम्ही जेव्हा प्रशासनाला, पोलिसांना पत्र दिलं त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या भावना, ती एक मुलगी आमची पण आहे, शहराची मुलगी आहे आणि जर एखाद्या लहानग्या अल्पवयीन मुलीवर जर असे अत्याचार होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही। आज ताईंनी सांगितलं की प्रशासनाने ठोस पावलं घेतली पाहिजेत, कठोर निर्णय घेतले पाहिजेत। खरं तर ह्याला चौकात फाशी दिली पाहिजे। एक असा कायदा किंवा अशी शिक्षा द्या तुम्ही की पुढच्या वेळेस एखादा गुन्हेगार गुन्हा करताना तो 10 वेळा विचार करेल आणि तो 10 वेळा म्हणेल की मला असं शिक्षा होईल, असे त्याला एक काहीतरी जरब बसली पाहिजे, अशी आमची भावना आहे। काय सांगाल?
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी बोलते की जिल्हा प्रमुख योजना पाटील की आज ताई बोलल्या की ह्या इस्लामपूर, वाळवा आणि सांगली हे एवढं वचक होतं आमच्या ह्या सांगली जिल्ह्याची, तर आज ह्या नालायकांनी, नराधमांनी ह्या मुलीवर जे अत्याचार केला की नशेच्या गोळ्यात किंवा दारू काय असेल ते हे बंद झालं पाहिजे. आणि ज्या माझ्या ताई ह्या 2-3 वेळा बोलल्या ते तुम्ही ऐकलेलं आहे, मी आता ते रिपीट करत नाही. तर ह्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की भर चौकात हे तुम्ही प्रशासनाने आम्हाला द्या, आमच्या ताब्यात आम्ही करू शकतो. तर आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. ह्या कायद्याच्या लोकांनी की ह्यांना भर चौकात यांचे डोळे काढावीत. नशा करतात ना त्यांना आम्ही उभं जाळू, म्हणजे तुम्ही जाळलं पाहिजे, म्हणजे पुढचा करणारा जो आहे ना माणूस तो परत करणार नाही. मला हे म्हणजे सांगायचं आहे की एकदा ह्या माणसाला शिक्षा भेटली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे. 2 वर्षाची आणि 70 वर्षाच्या पर्यंतच्या महिला सुरक्षित नाहीत. आज आपण मुलगी कॉलेजला गेली तर घरापर्यंत येते का नाही ह्याची आम्हाला भीती वाटते, शाश्वतीच नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. आज आमच्या महिला, आम्हाला 15,000 1500 रुपये तुम्ही देता ना, नको आहेत आम्हाला 1500. आमच्या महिला आणि मुली सुरक्षित पाहिजेत आम्हाला. ह्या ज्या आज इस्लामपूरच्या तळमळीनं आम्ही बोलतोय की ईश्वरपूर, 2च महिने झाले ईश्वराचं नाव ठेवून, तोपर्यंत ह्या ईश्वरपूर मध्ये असली घाण वर्तणूक केली. ते पुढचे जे करणारे लोक आहेत ना त्यांना वचक बसली पाहिजे की जेणेकरून असा न्याय द्या त्या मुलीला की परत कुठल्याही माणसाने कुठल्याही नजरेनं महिलांच्याकडे बघू नये. पंचायत समितीमध्ये वाळवा तालुका महिला समुपदेशन केंद्रात गेली 15 वर्ष झालं काम करते. त्यामुळे महिलांची आजची स्थिती काय आहे, कालची ना आजची स्थिती काय आहे, कारण आपल्या देशाला 75 वर्ष उलटून गेली स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा ह्या देशामध्ये किंवा आता महाराष्ट्रामध्ये किंवा इस्लामपूरमध्ये जी निंदनीय घटना घडल्या अशा घटना रोज कितीतरी घडत असतात. फक्त ते आपल्याला कळत नाहीत आणि दिसत नाहीत किंवा आपल्या ऐकण्यात येत नाहीत. तर ह्या घटना, कारण आपल्या देशामध्ये संविधानाने महिलांसाठी खूप कायदे दिलेत पण ते कायदे कडक नाहीत आणि त्या कायद्याला पळवाट आहेत. कारण कायद्याच्या संदर्भातच आमचं काम असतं प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे महिलांना कुठल्याच गोष्टीत न्याय मिळत नाही. आणि आपली जी पोलीस यंत्रणा आहे, इस्लामपूरची असेल, सांगलीची यंत्रणा, तर त्यांची तर अजिबात मदत नाही महिलांना. फक्त काय करायचं, केस आली की समुपदेशन केंद्रात पाठवायचे आणि तिथं आम्ही काहीही करू शकत नाही, फक्त तडजोड करण्याशिवाय. त्यामुळे ही यंत्रणा सुधारली तरच आज जी ही निंदनीय गोष्ट झाल्या इस्लामपूरमध्ये किंवा उद्या परवा आष्टामध्ये झाली, परवा सातारमध्ये झाली, परवा निर्भया दिल्लीमध्ये झाली, म्हणजे ज्या अशा घटना घडतात ह्यांना जर चाप बसवायचं असेल तर ही पोलीस यंत्रणा आणि जी ही विकृत प्रवृत्ती आहे ह्याला डायरेक्ट फाशी किंवा कायद्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जर शिक्षा केली तरच हे सगळं होऊ शकेल. त्याशिवाय नाहीतर होऊ शकणार नाही आणि महिलांना न्याय मिळू शकणार नाही. तर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वाळवा तालुका म्हटलं तर हा ईश्वरपूर या ठिकाणी क्रांतिकारकांचा इथे इतिहास मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा या क्रांतिकारकाच्या या ईश्वरपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडत असेल तर हे खरंच एक निंदनीय आहे. आणि यातील काही आरोपी असतील या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी महिला वर्गाने सुद्धा आज पोलीस स्टेशन असेल किंवा प्रांत अधिकारी असतील किंवा तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. M24 साठी मी दिलीप मोहिते, सांगली.